आपण स्वामींच्या समोर उभे राहतो आणि अचानक आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. कुणी काय बोललेलं नसतं, तिथे काय घडलेलं नसतं, तरीही आपण रडू लागतो. तुम्हाला वाटतं का ही कमजोरी आहे? नाही, हा एक मोठा आध्यात्मिक संकेत आहे. यामागचं खरं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जेव्हा तुमचा आत्मा थेट स्वामींशी जोडला जातो तेव्हा हे अश्रू आपोआप येतात. दिवसभर आपण जगासमोर वावरताना आपल्या भावना दाबून ठेवतो, आपलं दुःख लपवतो आणि चेहऱ्यावरती खोटं हसू ठेवतो. पण स्वामींच्या समोर गेल्यावर त्या माऊलीच्या नजरेवर नजर भिडली की सगळा बांध फुटतो. तुमच्या मनात साचलेलं दुःख, ताण, जुन्या वेदना या अश्रूच्या माध्यमातून बाहेर पडतात. म्हणूनच रडून झाल्यावर तुम्हाला अचानक मन हलकं वाटू लागतं. भक्तांनो, ही गोष्ट नीट समजून घ्या. हे अश्रू कमजोरी नसून स्वामींचे कृपेचे लक्षण आहेत. मंदिरातील ती प्रचंड सात्विक ऊर्जा तुमच्या मनाला शांत करते, तुमच्या अंतरात्म्याला आतून मोकळं करते आणि म्हणूनच तुम्ही भावुक होता. कधी कधी हे अश्रू पुनर्जन्माचे नात्याचे लक्षण असतं. तुमचा आत्मा अनेक जन्मापासून स्वामींशी जोडलेले असतो आणि त्यांच्यासमोर जाता ते नातं पुन्हा जागं होतं. स्वामी नेहमी म्हणतात, लेकरा रडून घे, तुझे अश्रू माझ्या पदरात घेतो. हे अश्रू म्हणजे स्वामींनी दिलेले एक आशीर्वाद आहेत. असं म्हणतात की ज्या भक्तांच्या डोळ्यात स्वामींना पाहून पाणी येतं त्याचा अर्थ दुःख तिथे संपलेलं असतं. स्वामी तुमच्या डोळ्यातील भाषा वाचतात. तुम्हाला काही बोलायची गरज पडत नाही. ते अश्रूंचे तुमची सगळी व्यथा स्वामींपर्यंत पोहोचवतात. म्हणून पुढच्या वेळी मंदिरात गेल्यावर रडू आलं तर दाबून ठेवू नका किंवा लपू नका. तो क्षण अनुभव करा, कारण तिथे तुमची भेट तुमच्या खऱ्या स्वामी माऊलीशी होतं. स्वतःला सांगा, माझे स्वामी समर्थ आहेत. जर तुम्हाला असा अनुभव कधी आला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी भक्त